पर्यंत द्या. एवढंच काय, देशाचे संविधान द्या. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मेहनत घेतली आणि देशाचं संविधान तयार केलं. लक्षात घ्या, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी क्रांती केली. आज महिला मंडळी तुम्ही पुढे पोहोचू शकता. एवढंच काय, ओबीसी समाजाचा आकाश तळे तुमच्या पुढे बोलून राहिला. बाबासाहेब आंबेडकर जर आले नसते आणि त्यांनी जर संविधानात अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं नसतं, तो ओबीसी समाजाचा आकाश तळे तुमच्या पुढे बोलू शकला नसता. ही ताकद संविधानात दिली आहे. मी तरुण बांधवांना विनंती करतो, महिला मंडळीला विनंती करतो, वाचा. आपल्या लेकराच्या हातात पुस्तक द्या. कारण तुकडोजी महाराज लिहितात, मातेच्या स्वभावी पुत्राची घडण, त्यास उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन, स्त्रीच्या त्याच्यावर पुरुषाचे मोठेपण ऐचे. जशी मायेचा तसा मुलगा घडल्याशिवाय राहणार नाही. जर समजा माय प्रार्थनेत जात असेल तर मुलगा मायच्या मागोमाग प्रार्थनेत गेल्याशिवाय राहणार नाही. माय जर बुद्ध वंदनेत जात असेल तर मुलगा मायच्या मागोमाग बुद्ध वंदनेत गेल्याशिवाय राहणार नाही. पण जर मायच फक्त तारक मेहता का उलटा चष्मा पाहत असेल ते पोटे पोपटलाल झाल्याशिवाय राहणार नाही. लेकराले काय जन्माला घालायचा हे समजून घ्या. जिजामातेचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवा. कशी होती जिजामाता? जिजामातेच्या पोटात 7 महिन्याचा गर्भस्थान. किती? 7. तुम्ही म्हणा तुला कसं माहिती? तुझं नव्हतं त्याच्या काळात, आपल्याकडे पुरावा आहे. म्हणजे पुस्तक वाचलं त्यामध्ये लिहिलं, जिजामातेच्या पोटात 7 महिन्याचा गर्भस्थान ना. बाजूच्या बाजूला जिजामातेला विचारलं, म्हणे माता तुमच्या पोटामध्ये गर्भ आहे तर तुम्हाला कसं वाटते? तर जिजामातेचं उत्तर होतं, माऊल्यांनो, जिजामाता म्हणते मला घोड्यावर बसा वाटते, हातामध्ये तलवार घ्या वाटते, आणि ज्याप्रमाणे शेतातली दाणेदार कणस छाटून काढली जातात त्याप्रमाणे माझ्या रयतेवर अन्याय करणाऱ्याला छाटून काढा वाटते. ते होती जिजामातेच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ आहे आणि जिजामाता म्हणते घोड्यावर बसून गर्भात वाटते. आता जर कोणी गर्भवती बाई असेल तर तुला विचारा म्हणा कसा वाटते, विचारून पाहिजे कसं वाटतं. काही काय बाया म्हणते मला आंबट खाऊशा वाटते, काही काय बाया म्हणते मला माती खाऊशा वाटते. आपले पोरं भीतीच्या चुना काढू काढू तर मग मोठी कोटचे शिवाजी महाराज पहिलेच्या मावड्यात हे विसल कमी करा तुम्ही, जसं आहे तसं सेट राहू द्या. वेळ चालला जाईन आपला फालतू. रात्रीला आम्हाला अजून द्या लागते कार्यक्रम आले, आवाज बसून आहे टाळ्या वाजवायला आपल्या सामोरे बोलतो. आपल्या गावाजवळचेच आहे ते, ज्याच्या नाही कोणी त्यांना द्यावं की मी नका ते साधारण सिस्टम. पण मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आम्ही जागृत होणं महत्वाचं आहे. खरे मावळ्या समजून घेणं महत्वाचं आहे. पूर्वीच्या मावळ्यात आणि आताच्या मावळ्यात फरक आहे. पूर्वीचे मावळे सकाळी उठे, पूर्वीचे मावळे सकाळी उठे, रणात जाऊन सुटे, ह्या तलवार तुटे पण मागे नाही. हे होते पूर्वीचे मावळे. आताचे मावळे उशिरा उठे, मग देशी भट्टीवर जाऊन सुटे. ज्याच्या ग्लास फुटे पण याची देशी नाही सुटे अशी कंडिशन आहे. नागपूरचे मावळे तर सैराट झाले आता नागपूर कडले. आमच्या नागपूरचे मावळे सकाळी उठे, मग पोरी मागे जाऊन सुटे. पोरीच्या हाताने थोबाड फुटे पण याला पोरगी नाही पडते अशी कंडिशन आहे. पोरं बिघडून राहिले. आज तर आनंद वाटला तुमच्या गावामध्ये तरुण मंडळीनं या कार्यक्रमाकरता पुढाकार घेतला. त्याच्या तरुण मंडळी या गोष्टीकडे वळत नाही. मग तरुण मंडळी कोणाकडे वाटचाल करताय? माझ्या कॉलेज जवळची गोष्ट, 4-5 मुली उभ्या, तिथे मुलगा जाऊन राहिला. दिवसा तसा बंपर होता. महत्वाची गोष्ट स्टायलिश पॅन्ट आहे. तुम्हाला समजते स्टायलिश पॅन्ट? समजते का कसं राहते? कसं राहते? हा फाटला राहते म्हणते. 4-5 मुली उभ्या, तिथे मुलगा जाऊन राहिला. आता का झाला? 4-5 मुलीमधून एक पोरगी याच्याकडे पाहून हसली असं. याले वाटला जपला बापला पाहिजे, हसी तो हसी. आगायला विचार करून धरलं तिला गुलाबाचा बोल देऊन दिला. कोणत्याही मुलीला जर एकटे गुलाबाचा बोल देऊन रागणार का तिले राग आला. कारण ती क्रांती होती, सावित्रीबाई फुलेची लेख होती. जसा यानं तिला गुलाबाचा फुल दिला तसाच तिने एक तापडीचा कानपडत मारली. याले वाटले पण एवढी मेहनत केली पण या पोरीने आपली इज्जत नाही केली. मग आपली इज्जत त्यावर निर्माण पोरगा त्या पोरी म्हणे ताई का म्हणे ताई मी तुला गुलाबाचा फुल याच्यासाठी दोन्ही दिला म्हणे. तुला माहित नाही का म्हणे गुलाब हा कमळाचा मावस भाऊ होय का म्हणे. मी तुला गुलाबाचा फुल याच्यासाठी दिला म्हणे का मला हे सांगायचा होता म्हणे का मी बीजेपीचा कार्यकर्ता आहोत.
ते पोरगी होती हुशार दादा म्हणे मी तुला एक झापड मारली बिना कामान थोडीच मारली म्हणे मी तुला एक झापड मारली का म्हणतो माय काँग्रेसचा प्रचार चालू आहे म्हणजे आम्ही पाहतो तरुण मंडळी कोणीकडे वाटचाल करताय तरुण मंडळी प्रेम प्रकरण काय म्हणून आली वेष्टा काय म्हणून आली आता संघर्ष जवळची घटना आहे एका प्रियकरांना झाडाला गडपास घेऊन आत्महत्या केली आणि प्रेयसीनं तो झाडाला लटकलेला मृतदेह पाला स्वतःच्या घरी आली स्वतःच्या बेडरूम मध्ये स्वतःला बंद करून तिनं सुद्धा आपली जीवनयात्रा संपवली विचार करा तरुण या देशाचे आधारस्तंभ आहे तरुण जर या दिशेने वाटचाल करत असेल तर देशाची प्रगती होईल की अधोगती होईल यावरही चिंतन करणे अतिशय महत्वाचं आहे मी नेहमी तरुणांना आव्हान करत राहतो की तरुण तुम्हाला म्हणायचं आहे ना मग देशासाठी बघा कारण भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद शहीद झाले मी नेहमी तरुणांना आव्हान करतो की क्यों मरते हो यारो उन हसीनाओं के लिए अरे क्यों मरते हो यारो हसीनाओं के लिए मर के भी नहीं मिलेगा उनका दुपट्टा तुम्हारे कफन के लिए अरे मरना है तो मर वतन के लिए देश का तिरंगा तो भी मिलेगा तुम्हारे कफन के लिए मला जर म्हणायचं आहे तर देशासाठी मरा शहरांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवा बाबासाहेब डोळ्यासमोर ठेवा त्या बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं शिक्षण घेतलं पण फक्त स्वतःचा विचार केला नाही बाबासाहेबांनी घरही बांधलं राजगृह पण पुस्तकासाठी घर बांधणारा महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्या आम्हाला शिवराय काढले पाहिजे आम्हाला भीमराव काढले पाहिजे जो विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला तोच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेला शिवरायांच्या काळामध्ये महिलांना न्याय होता सन्मान होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भारतीय संविधानाच्या माध्यमातून महिलांना हक्क प्रदान केले हे दोन राजे गजब झाले एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन